नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ टॉप 50 मध्ये आपलं स्वागत करतेय। बुलेटिन मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। राहुरी मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी। ठाकरेंच्या सेनेचे माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मुकाटे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात। नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग। ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी। एसआयटी आणि नाशिक पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू। काँग्रेस आणि वंचितचा आज संयुक्त मोर्चा। संघ मुख्यालयावर आज निघणार संयुक्त मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा। विधानसभेत आज 293च्या प्रस्तावावर चर्चा होणार। दादांच्या अपघातासंदर्भात आज चर्चा होण्याची शक्यता। शरद पवारांकडून मविया आमदारांसोबत डिनर डिप्लोमसीचं आयोजन। राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आभार प्रकट करण्यासाठी आयोजन। वायबी चव्हाण सेंटरमध्ये डिनर डिप्लोमसीचं आयोजन। उद्धव ठाकरेंसह 9 सदस्यांना आज निरोप। 13 मे रोजी आमदारकीची मुदत संपणार। उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदेंचा निरोप समारंभ। राज ठाकरेंनी आज बोलावली महत्त्वाची बैठक। मुंबईत शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता बैठक होणार। राज्यातील पक्ष संघटनेत बदल यावर चर्चा होण्याची शक्यता। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आज संयुक्त मोर्चा काढणार। संघ मुख्यालयावर आज निघणार संयुक्त मोर्चा। एप्स्टीन फाइल्स प्रकरणावर सरकारकडून स्पष्ट उत्तराची मागणी। संजय राऊतांच्या अनलाइकली पॅराडाइज पुस्तकाचं आज दिल्लीत प्रकाशन। अनेक राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन। डेरेक ओब्रायन, जया बच्चन यांच्यासह अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार। दत्ता मेघे यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन। दुपारी पवनार इथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार केले जाणार। तर नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी। हर्षवर्धन सदगीरनं पटकावली मानाची चांदीची गदा। हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मानकरी। महाराष्ट्र केसरी विजेत्या हर्षवर्धन सदगीरचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन। पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी किताबासह कुस्ती प्रेमींची मन जिंकली। सुनेत्रा पवारांनी दिल्या शुभेच्छा। भाजप ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचं दुःखद निधन। दत्ता मेघेंचं अल्पशा आजारानं 90व्या वर्षी निधन। नागपूर इथे निधन झाल्याची माहिती। गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण। सेंटरमध्ये महागड्या सुविधा अल्पदरात उपलब्ध। भाजपच्या विशाल रूपात गंगाधर फडणवीसांचा मोठा वाटा। नागपुरात मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। आमची नाकेबंदी करणाऱ्यांची लोकसभेत कोंडी करू। प्रतिभा धानोरकरांचा अंधारेंचा प्रत्यक्ष टोला। सुषमा अंधारे यांचा चंद्रपुरातून थेट इशारा। भंडाऱ्यातील तुमसरमध्ये जनता दरबार। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत जनता दरबार। जनता दरबारात भोयर यांच्याकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी। नवी मुंबईत गणेश नाईक यांची ऐतिहासिक घोषणा। कंत्राटी ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करणार। मनपाच्या शिक्षण, आरोग्य आणि परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा। कांदिवलीत जनसेवालयाचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार। कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोप। फडणवीसांनी पोलिसांना हाताशी धरून अध्यक्षपदासाठी षडयंत्र रचलं। आम आदमी पार्टीचा आरोप। खासदार श्रीकांत शिंदेंच्या जनता दरबारात नागरिकांची गर्दी। शिवसेनेसह भाजप, मनसेचे नगरसेवकही समस्यांसह उपस्थित। येणाऱ्या महासभेत स्थायी समिती सभापतीचा तिढा सुटणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा पोस्ट करत संताप। सांगोल्यात समाधान सावंत नावाच्या समाजकंटकाकडून एकाला मारहाण। दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी। हट्ट केला असता तर कॅबिनेट मंत्रीपदही मिळालं असतं। मी मुद्दाम राज्यमंत्रीपद घेतलं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य। या वक्तव्याची चर्चा। ये कलियुग है, थोडा संभाल के विश्वास करिए। नवनीत राणांच्या व्हिडिओचा अर्थ नेमका काय? राजकीय चर्चांना उधाण। विकास लवांडेंना कुणीही विचारत नाही। तटकरेंची माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू। ठाण्यात आलात तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योग्य समज देतील। आनंद परांजपेंचा विकास लवांडेंना इशारा।
आमदार राजेश बकानेंनी मंत्री जयकुमार गोरेंची घेतली भेट. स्मशानभूमी, रस्ते आणि पाणी पुरवठा प्रश्न मांडले. ग्रामपंचायत भवनांसाठी निधीची मागणी. तर भेटीनंतर आमदार राजेश बकानेंची माहिती. भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रशिक्षण अभ्यास वर्ग. शासनाच्या योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवा. नवीन कार्यकर्ते जोडण्यावर भर द्या. जिल्हाध्यक्ष शितोळेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. ओबीसींच्या भरवशावर सत्ता मिळवून ओबीसींना विसरतात. जराही लाज महायुती सरकारला नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा संताप. कराडच्या उमरज शिवसैनिकांमध्ये मंत्री शंभूराज देसाईंना झालेल्या धक्काबुक्कीबद्दल नाराजी. यावेळी शिवसैनिकांनी या सर्व घटनेचा धिक्कार असो अशा घोषणा देत केला निषेध. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधांवर भर. महाराष्ट्राला ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा अर्थसंकल्प. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचं वक्तव्य. खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापूरकरांसोबत केली शाहू मिलची पाहणी. छत्रपती शाहू मिल पुन्हा सुरू करून लोकांना रोजगार मिळावा. खासदार शाहू महाराजांची मागणी. राज ठाकरेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक. मुंबईत शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता बैठक. राज्यातील सरचिटणीस नेते यांची बैठक. राज्यातील पक्ष संघटनेत बदल यावर चर्चा होण्याची शक्यता. अमरावती जिल्ह्यात गो तस्करीच्या टोळ्या सक्रिय. भाजप खासदार अनिल बोंडेंच्या आरोपांमुळे खळबळ. भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडेंचं पोलीस अधीक्षकांना पत्र. गुन्हेगारांविरुद्ध मकोका लावण्याची मागणी. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांकडून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन. प्रिया शिंदे आणि राजू भोसले निवडीनंतर कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला केलं अभिवादन. सर्वांना एकत्र घेऊन काम करणार. विरोधकही महायुतीचे घटक पक्षच. आमदार अतुल भोसलेंचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर सूचक वक्तव्य. दर्यापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते युवा स्वाभिमान संघटनेत. युवा स्वाभिमान संघटना मजबूत होण्याची चिन्ह. पटसंख्येच्या कारणावरून राज्यातील सुमारे 18,000हून अधिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर. एआयएसएफच्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्री पंकज भोयर यांना दाखवले काळे झेंडे. वाशिम जिल्ह्यात शासकीय कार्यालय आता महावितरणच्या रडारवर. कोट्यवधी रुपयांची वीज बिलं थकवल्यामुळे महावितरणने थकबाकीदार कार्यालयांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. मालेगावात नगरसेवकाचा आज आत्मदहनाचा इशारा. मालेगाव नगरपंचायतने काढलेलं टेंडर रद्द करण्याची मागणी. कामात भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता असल्याचा आरोप. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये क्लस्टर योजना. क्लस्टर योजनेविरोधात प्रत्येक गावात करणार जनजागृती. सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा एल्गार. मेट्रो प्रकल्पांमुळे रोजगाराची संधी मिळणार. मेट्रोमध्ये मराठी तरुणांना रोजगार द्या. मराठी एकीकरण समितीची मागणी. सिंधुदुर्गातील मिठमुंबरी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कोकर मासे आढळले. विस्कळीत पारंपरिक मासेमारीच्या काळातील बंपर मासळीमुळे मच्छीमार आनंदित. नागपुरातील भांडेवाडी पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार. या पोलीस ठाण्यामुळे आसपासच्या परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यास मदत होणार. गडचिरोलीत 6,971 उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची परीक्षा. शहरातील 14 केंद्रांवर एकाच वेळी कडक सुरक्षित परीक्षा पार. एचडीएफसी ते पंजाब नॅशनल बँकेसह विविध बँका एटीएम कार्डच्या वापराचे नियम बदलणार. नवा आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2026 पासून पैसे काढणं महागणार. सिंधुदुर्गातील सिंधू सरस महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. बचत गटांद्वारे महिला वर्गाला आर्थिक फायदा. अहिल्यानगर एमआयडीसी मध्ये 5 दिवसाचा आठवडा होण्याची शक्यता. इंडस्ट्रियल गॅसचा पुरवठा होत नसल्यानं उद्योजकांची असोसिएशनकडे मागणी. नवोदय परीक्षेत तिरखेडी शाळेच्या गुणवंतांची उत्तुंग भरारी. तन्मय आणि प्रिन्सची खुला प्रवर्गातून निवड. तर गोंदियातील तिरखेडी शाळेच्या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण. ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांची 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड. ही मराठी रंगभूमीसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब. गडचिरोलीत ढगाळ वातावरण निवळल्यानंतर आता पारा वर चढायला सुरुवात. या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष. जिल्हा सामान्य रुग्णालयासोबत उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्येही अशी व्यवस्था राहणार.
आंबा काजू बागायतदारांचे उद्या नांदगावात रास्ता रोको आंदोलन. पोलिसांकडून आंदोलनाशी संबंधित नेते पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा. तुळजापुरात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार. राज्यभरातून तुळजापुरात बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालक आणि स्पर्धक सहभागी. धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषण. एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी. बोऱ्हाडे यांचं गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू. आता मागणी मान्य झाल्याशिवाय माघार नाही. आंदोलक दीपक बोऱ्हाडेंचा निर्धार. वाशिममध्ये वाढत्या तापमानाचा फटका. गुरांसाठी चारा पाण्याचा प्रश्न गंभीर. झाडं पानंही वाळून गेल्यानं जनावरांसमोर उपासमारीचं संकट. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तत्काळ चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचा मोर्चा. जातनिहाय जनगणनेसाठी विविध प्रलंबित मागण्यांकरता मोर्चा. नाना पटोले, विजय वडेट्टीवार मोर्चात सहभागी. तिकीट. जिल्ह्यात एलपीजी सिलेंडरची टंचाई. ग्रामीण भागातील नागरिक पारंपरिक इंधनाकडे वळले. शासनाकडून नागरिकांना केरोसिन पुरवठ्याचा निर्णय. गॅस टंचाई काळातही शास्त्रोक्त सकस स्वच्छ अन्न. भिवंडीत अक्षयपात्र किचनचं कौतुक. देशभरात 50 लाखांचा टप्पा केला पार. मुंबईच्या गिरगावातील विनय हेल्थ सेंटर गॅस पुरवठ्याअभावी बंद. दुकानाच्या बाहेर हॉटेल मालकांनी लावले पोस्टर. गॅस पुरवठा नसल्यानं हॉटेल बंद. या बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.